कर्मयोगी. शिक्षणाच्या मातीत पक्की माणसं घडवलेला. विजयादशमीचा दिवस. अज्ञानाच्या सीमा ओलांडून ज्ञानाच्या दिशेने निघालेला एक महायज्ञ. इथूनच सुरू झाली एक कहाणी. सातारा जिल्ह्यातील कराड जवळच एक छोटस गाव काले. कष्ट, साधेपणा आणि स्वप्न याच मातीत जन्म झाला शंकरचा. हातमागाचा आवाज आणि मनात घुमणारा शिक्षणाचा सूर. पहाटे 4:30. प्रार्थना, अभ्यास आणि नंतर कष्ट. कमवा आणि शिका. हातमागाचा पडणारा खटका आणि त्यातून ज्याप्रमाणे धाग्यातून एक सुंदर कापड बनतं, अगदी तसंच परिस्थिती आणि जबाबदारीच्या खटक्यातून शंकर घडत होता. पूर्वजन्माची पुण्याई म्हणून कर्मवीरांचा सहवास मिळाला. कर्मवीर, एक चालतं बोलतं विद्यापीठ. याच वटवृक्षाच्या सावलीखाली घडत होता एक विद्यार्थी, भविष्यातला एक शिक्षक आणि एक विचार. काळ पुढे जात होता. भाऊराव अण्णांनी या आवडत्या शिष्याला शिक्षक म्हणून नोकरी दिली. आता शंकर खारगे सर झाले होते. पगार होता तब्बल 30 रुपये. पण स्वप्न अमूल्य. कारण त्यांच्यासाठी मास्तरकी हा फक्त एक व्यवसाय नव्हता, तो ध्यास होता एक समृद्ध समाज घडवण्याचा. आयुष्याच्या या प्रवासातच एका सुंदर वळणावर जीवनात सुंदर हस्ताक्षर असलेली धार्मिक वृत्तीची, उत्तम संस्काराची पत्नी आयुष्यात आली. 3 जुलै 1954 रोजी देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं विवाह सोहळा संपन्न झाला. घर, कुटुंब, आजार, जबाबदाऱ्या, आयुष्यात वादळं खूप आली. पण तरीही शिक्षणाचा दिवा विझू दिला नाही. कारण शिक्षण म्हणजे भविष्य ही गाठ पक्की होती. बऱ्याच शाळांमध्ये नोकरी केल्यानंतर पुढे काही कारणामुळे रयत सोडावी लागली. राजीनामा देताना डोळ्यात पाणी होतं, पण मनात अजून मोठमोठ्या स्वप्नांचं बीज अंकुरित होण्यासाठी ते पाणी आवश्यक होतं. रयत सोडल्यावर गोविंदराव हायस्कूल इचलकरंजी इथे शिक्षक म्हणून नोकरी केली. पण यंत्रमागाचा खडखडाट, कामगारांची आंदोलनं यावर मुलांचा अभ्यास आणि करिअरवर परिणाम नको म्हणून इचलकरंजी सोडली. काहीतरी नवीन शिकण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मॉडेल विविधांगी प्रशाला, माळीनगर, जिल्हा सोलापूर इथे शिक्षक म्हणून प्रवास सुरू केला. स्वतःच्या कामानं तिथल्या विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये प्रेम आणि विश्वास निर्माण केला. पुढे अनेक शाळांमध्ये नोकरी केली. शिक्षणाचे संस्कार वाढवण्यासाठी शाळा बदलत गेल्या. आव्हानं स्वीकारली. त्यातलंच एक आव्हान म्हणजे रेठरे हरणाक्ष, जिल्हा सांगली येथील पठ्ठे बापूराव विद्यालय. फक्त 72 विद्यार्थी. मॅट्रिकचा निकाल फक्त 10 ते 15%. खरगे सरांनी शिवधनुष्य उचललं आणि विश्वास, मेहनतीच्या जोरावर मॅट्रिकचा निकाल 68% दिला. आजूबाजूच्या खेड्यातील विद्यार्थी सुद्धा या शाळेत येऊ लागले. विश्वासाची एक ठिणगी. एका वर्षात इतिहास बदलला आणि पुन्हा नाव अभिमानानं जगासमोर आलं. शंकर गोविंद खारगे म्हणजेच सर्वांचे लाडके बापूजी. आपल्या मुलांना उत्तम शिक्षण मिळालंच पाहिजे, पण त्याचबरोबर समाजातील इतर मुलांना शिक्षणापासून वंचित राहता कामा नये या विचारातून देवांग समाजातील लोकांना एकत्र करून पुढे कुलदेवीच्या नावानं शिक्षण संस्था स्थापन केली. चौंडेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू झाल्या. अनेक विद्यार्थी घडले आणि पुढेही घडत राहतील. पण आजही प्रत्येकाला जाणीव आहे बापूजींनी केलेल्या कर्मयज्ञाची. बापूजींनी माणसं घडवली, शाळा उभ्या केल्या आणि फक्त एक कुटुंब नव्हे, पिढ्या घडवल्या.
सर्व मुलं प्रतिष्ठित पदावर कार्यरत. सर्वात लहान मुलगा विकास खारगे IAS या उच्च पदावर सध्या महाराष्ट्र शासनाच्या अप्पर मुख्य सचिव महसूल विभाग या पदावर कार्यरत. आजोबा, काका, वडील यांच्या बाळकडून तयार झालेले स्वरूप खारगे पनवेल महानगरपालिकेच्या उपायुक्त पदावर कार्यरत, तर मनीष मनोरंजन क्षेत्रात आपलं नाव कमावतोय. सुयोग, व्यंकटेश, प्रथमेश, श्रीराम, सुकृत आपापल्या क्षेत्रात विशेष स्थान मिळवून यशस्वी झालेत आणि बापूजींचे संस्कार आणि सामाजिक प्रेमाची परंपरा पुढे चालवतायत. बापूजींच्या आयुष्यात हातमागाचे धोटे फिरत गेले आणि बनत गेलं एक सुती कापडासारखं सुंदर जीवन, बेदाग आणि शुभ्र. वय 95, पण विचार आणि संघर्षाचा प्रवास अजूनही तरुण. हीच आहे 95 वर्षांची अविरत साधना एका कर्मयोग्याची.